कोकण, जिथे निसर्ग दिसत नाही तो प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो. एका बाजूला अथांग निळाशार समुद्र, दुसऱ्या बाजूला हिरवेगार सह्याद्रीचे डोंगर, लाल मातीचे रस्ते, नारळ सुपारीची झाडं, कौलांची घरं आणि गावाकडची साधी मनमिळावू माणसं. काही प्रवास डेस्टिनेशनसाठी नसतात, ते असतात स्वतःला थोडं विसरून निसर्गाला अनुभवण्यासाठी. चला पाहूया आमचा हा रत्नागिरी कोकण प्रवास. रुपेरी, अविनाश, यश, धनश्री. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर मी आता दादर स्टेशनवर आहे. जॉबवरनं यायला सुटायला लेट झाला, त्यामुळे पोचायला पण लेट झाला आहे. 12:05ची आपली गाडी होती तुतारी, ती 11 नंबरला लागली आहे, हीच आहे. आणि बाकीचे सगळे ऑलरेडी गाडीत बसलेले आहेत. गाडीत बसायच्या आधी म्हटलं एकदा ब्लॉग चालू करतो, तर जातो पटपट आणि बसतो गाडीतच. चला भेटूया आता. तर गाईज आपल्याला सोनाली आणि प्रतिज्ञा भेटल्यात. जरा जीवात जीव आला की पोचलो बाबा टायमावर. आणि आमचा डब्बा काहीतरी S7मध्ये आला आहे आणि अर्ध्यांचा S3मध्ये आहे. तर आता आधी S7मध्ये बघायला चाललो आहे. हाय, सगळे आले. काय बोलतो? चला आपली छोटी काय नाव आहे का? प्रतिज्ञा. सोनल, पकड दरवाजा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर कार्तिक, हॅपी बर्थडे. गुड मॉर्निंग मित्रांनो. मस्त झोप लागलेली. सिग्नलसाठी थांबले चिपळूणला. सगळे उठलेत. कार्तिक आर्यन है. अरे सोनू की टीटू की वही है क्या? ए, लोकल मूवी का नाम बता के आ जाते हैं. भाई हा बादशाह आहे, बादशाह. गाण्यांमध्ये पण आणि ह्याच्यामध्ये पण, पिक्चर्स मध्ये पण. काय बोलला तो? तर गाईस आपले पलटण सगळी रत्नागिरीला पोचलेत. इथे थोड्या वेळ बसू, तोपर्यंत आम्ही दोघं तिघं गाडीचं बघू. गाडी रेंट केली आहे. एक गाडी आपल्याला इकडनंच पिकअप दिला आहे आणि एक गाडी आपल्याला तिकडनं उचलायची आहे. 2 गाड्या आपण रेंट केल्या आहेत. तर बघू आधी गाडीचं बघूया. चल ओमकार, हे ओमकार चल. गाईस आपण 2 इर्टिका रेंटवर बुक केल्यात. ही आहे आणि आत्ता ही आहे वाटतं आली आहे ती. या 2 गाड्या बुक आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, जय. आपल्याकडे मंदिरात पोहोचायचं, देवाकडे जायचं आहे. कार्तिकच्या गाडीत बसलेस, ओमकारच्या गाडीत बसले असतीस तर हा प्रश्न असता. अलिबाग पोहोचायला भाई ने 2 तासात. भाई बाइक के स्पीड पे चला रहा था कार. मजा आलेली पण. कोण कोण होते? लोकच होते ना तुम्ही?
तर गाईज आपण आता आरेवारेला पोचलो आहे. एक गाडी आपण इथे थांबवली आहे आणि एक तिकडे थांबलेत. सगळे थोडं व्ह्यू बघण्यासाठी थांबलेत. हे बघा पाणी, निसर्गरम्य सुंदर ते कोकण. हा 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 हा, निसर्ग बघा. क्या देख रही है स्वाति, है ना, पसंद आया? गाड़ी गेली होती. ये है ना, ये रात को ना मूनलाइट के नीचे देखेगी ना तो ये रेडियम जैसा चमकता है पानी. ब्लू ब्लू वाला फिल्मों में देखा रहेगा वैसा. 5 साल पहले आया था ना, मैंने देखा था तभी. तर गाईस आपण विलाला पोचलो आहोत. थोडा पूल वगैरे क्लीन होत आहे त्यामुळे वेटिंग आहे. आणि आम्ही स्टेशनवरच नाश्ता घेतलेला पार्सल. तर टाईम वेस्ट नको व्हायला म्हणून आम्ही दूध वगैरे पण घेतले, कॉफी वगैरे बनवायला. चाय पावडर, साखर, राशन आणले, राशन. हे बघा कॉफी पावडर वगैरे सगळं घेतले. पण आता टाईम वेस्ट नको म्हणून तोपर्यंत क्लीन होत आहे तोपर्यंत आपण नाश्ता करून घेऊया. टाइम बचाओ. ए आप आपला नाश्ता तरी घ्या यार. ए दे ना, ते फोडते कशाला, ते पॅकेट दे ना, ते लोक काढणार. अशी मित्रांनो ही आपली प्रायव्हेट विला आहे आणि हा प्रायव्हेट पूल आहे आपला. काही सर्वांची तयारी झाली आहे. मी आत्ताच रेडी झालोय. असली सोना. केस सुकवू आणि मग निघूया फिरायला. एवढा सुंदर सुंदर. हे बघा पोरी सगळ्या नटल्यात. इथे पण सगळं मंदिर वगैरे फिरणार आहे आत म्हणून ड्रेस घातला सर्वांनी. नेहमी पोरच फोटो काढतात. तर आता इकडनं जयगडला जाऊ आम्ही. जयगडला हाय 4-5 जागा फिरण्यासारखे. तर बघू आता, मी पण पहिल्यांदाच चाललो आहे. मी तिकडे जाऊनच सांगतो कसं काय आहे ते. मित्रांनो आपण जयगडला आलो आहे, जयविनायक मंदिरात. तिकडे पार्किंगमध्ये गाडी लावली आहे आणि हा गेट आहे जयविनायकचा. हा बघा गणपती मंदिर आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात जयगडच्या निसर्गरम्य परिसरात वसलेलं आहे हे जयविनायक मंदिर. हे मंदिर 2003 साली JSW एनर्जी द्वारा बांधण्यात आलं. मंदिराची वास्तुशैली अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. 3 छतामुळे मंदिराला पगोडासारखा सुंदर लूक मिळतो. मंदिरातील मुख्य गणेश मूर्ती पितळाची असून तिचं शांत आणि प्रसन्न रूप मनाला एक वेगळी शांती देते. मंदिराच्या परिसरात सुंदर बाग, मत्स्य तलाव आणि गणपतीचे वाहन असलेल्या मूषकाची प्रकृती देखील पाहायला मिळते. तसेच येथे हनुमानाची भव्य मूर्तीही आहे. आज जयविनायक मंदिर हे केवळ श्रद्धेचं ठिकाण नाही, तर कोकणाच्या निसर्गरम्य सौंदर्याचा अनुभव देणारं एक सुंदर पर्यटन स्थळ देखील आहे. इथून मागून एंट्री घेऊन गणपती बाप्पा समोरच दिसत आहेत. कॅमेऱ्यामध्ये कदाचित नाही दिसणार. आणि इथे बाजूला पाण्याचं काहीतरी बघितलेलं मी. हा हे बघा छोटासा डॅम सारखा आहे.
आतमध्ये जाऊन पाय वगैरे पडून येऊ. एक नंबर दर्शन झालं आहे, एक नंबर एकदम सुकून. व्हिडिओ फोटो साठी काही अजिबात हे नाही करत आहेत, बिंदास व्हिडिओ काढा, फोटो काढा. गर्दीसुद्धा नाही आहे, एकदम मन भरून आलं आहे. गणपती मंदिराच्या बाजूलाच मनाची पण मूर्ती आहे. जय विनायक टेम्पलमधनं निघून आता आम्ही काय रे कोणतं ते कराटेश्वर ना, कराटेश्वर मंदिरात चाललो आहे. ते अजून नाही बोललं तरी 10 किलोमीटर पुढे आहे. हा खरं तर खूप मोठा इंडस्ट्रियल एरिया आहे. त्या इंडस्ट्रियल एरियामध्ये हे छोटे छोटे मंदिरं वगैरे बांधलेत आणि खूप छान बांधलेत. जागा खूप मोठी आहे, बघू शकता मागे फोटो काढण्यासाठी वगैरे. आणि मंदिर पण खूप छान. बंक बी हां, इकडे राहणारी पोरं जसं आपण मुंबईमध्ये कुठेतरी फिरतो तसं इकडे राहणारी पोरं बंक मारून इकडे फिरायला येतात. तर आता फोटो वगैरे पण काढून झालं, ब्लॉग वगैरे पण बनवला इकडे. आता जाऊ पुढे.